नमस्कार. स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती. उन्हाळा विशेष आज मी तुमच्यासोबत दही पुरीची थंडगार अशी रेसिपी शेअर केलेली आहे. यासाठी लागणाऱ्या ज्या पुऱ्या आहेत त्या देखील मी घरच्या घरी कशा बनवायच्या अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत. या पुऱ्या एकदम टम्म फुगल्या जातात, एकदम कुरकुरीत, अगदी 1 महिन्यापर्यंत त्या छान अशाच कुरकुरीत आणि मस्त राहतात. यासाठी देखील काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही फॉलो करा. एकदम साधी, सोपी आणि चटकदार अशी मस्त अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही ही एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर स्वाद आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच रेसिपीला देखील लाईक करा. या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपल्याला पाणीपुरीची पुरी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी या ठिकाणी आपण घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा, सोबतच थोडासा आपण मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ देखील घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपण पुऱ्या बनवून घेऊयात. त्यासाठी एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा आपल्याला काढून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल किंवा मोठा रवा असेल तर त्याला तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि या पद्धतीनं त्याची अशी बारीक पावडर बनवून घ्या. तर अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे. आता जे मेजरमेंट मी घेतलेलं आहे ते या पद्धतीनं असा पेला वापरलेला आहे, म्हणजे जो वरून खालीपर्यंत एकसारखा असेल. तर अर्धी वाटी रवा घ्यायचा आणि त्यामध्येच आपल्याला 1/4 कप आपल्याला या ठिकाणी मैदा वापरायचा आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट असं मेजरमेंट होईल. थोडंसं कमी किंवा थोडंसं जास्त अजिबात चालणार नाही. एकदम परफेक्ट असं या ठिकाणी हे प्रमाण घ्यायचं आहे. 1/4 कप म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जवळजवळ 2 मोठे चमचे मैदा वापरायचा आहे. जर तुम्ही 1 वाटी रवा घेतला असेल तर अर्धी वाटी आपल्याला या ठिकाणी मैदा वापरायचा आहे आणि त्याच्याच अर्धी वाटी आपल्याला पाणी वापरायचं आहे. यामध्ये आता 2 चिमूट आपण मीठ टाकून घेऊया, जेणेकरून पुरीला छान अशी चव देखील येईल. आता ही सगळी जिन्नसं आपण हाताने एकजीव करून घेऊयात. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. एकदम कडकडीत असं पाण्याचं आपल्याला मोहन बनवून घ्यायचं आहे. ज्या पेल्याने आपण रवा मोजून घेतला होता त्याच पेल्याने आता आपण या ठिकाणी 1/4 कप पाणी देखील मोजून घेत आहोत. आता हे कडकडीत पाण्याचं मोहन आपल्या मिश्रणामध्ये आपण टाकून घेऊयात. तर हे बघा, या पद्धतीनं आपण एकसारखं प्रमाण घेतलेलं आहे आणि याला आता मिक्स करून घेऊयात. पाणी एकदम कडकडीत गरम असल्यामुळे आपण याला चमच्याच्या मदतीने एकजीव करून घेऊयात. हे सगळं जे प्रमाण सांगितलेलं आहे तेच प्रमाण वापरून तुम्ही या ठिकाणी कुरकुरीत अशा पाणीपुरी बनवून घ्यायच्या आहेत. करायला एकदम सोप्या आहेत आणि चवीलाही एकदम मस्त लागतात. हायजेनिक पद्धतीने जास्त वारंवार तेलामध्ये न तळता अगदी एकदाच तेलामध्ये तळून आपण या ठिकाणी पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून घेत आहोत. त्यामुळे तुम्हाला ते मुलांना द्यायला देखील अवघड वाटणार नाही. तर या ठिकाणी पीठ आपण चमच्याच्या मदतीने व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. थोडंसं ते थंड झालं किंवा हाताला सोसवेल इतकं ते गार झालं असेल तर तुम्ही लगेचच याला हाताच्या मदतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ हे चांगलं घट्टसर असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा एकदम परफेक्ट असं प्रमाण घेतलेलं आहे, त्यामुळे पीठ अजिबात पातळ होणार नाही. तर पीठ आपण व्यवस्थित हाताने एकसारखं मळून घेतलेलं आहे. आता यावरती एक सुती ओला कपडा घ्यायचा आणि तो झाकून ठेवायचा आहे. तर पीठ आपल्याला जवळजवळ अर्धा तास असं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून रवा फुलून येईल आणि पीठ आपलं देखील छान भिजलं जातं आणि त्याच्या पुऱ्या देखील एकदम मस्त होतात. तोपर्यंत आपण मसाले किंवा आंबट गोड चटण्या तयार करून घेऊयात. यासाठी सर्वप्रथम आपल्याला चिंचगुळाची चटणी तयार करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी चिंचगुळाची चटणी माझ्याकडं ऑलरेडी तयार होती, तीच मी या ठिकाणी वापरत आहे. ही चिंचगुळाची चटणी कशी बनवली याचा देखील सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही ते पाहू शकता. एकदम साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. चिंचगुळाची चटणी तयार झालेली आहे. आता आपण या ठिकाणी बनवूयात हिरवीगार चटकदार अशी हिरवी चटणी. त्यासाठी थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही चटणी वाटून घेत आहोत. त्यामध्ये आपल्याला 4 हिरव्या मिरच्या देखील बारीक कट करून टाकायच्या आहेत, जेणेकरून त्या एकदम छान अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होतील. जर या ठिकाणी हिरवी चटणी तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर या ठिकाणी हिरवी मिरची तुम्ही जास्तची ॲड करू शकता. यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 1 मोठा चमचा आपल्याला फुटाण्याची डाळ टाकायची आहे. जर फुटाण्याची डाळ तुम्हाला आवडत नसेल तर या ठिकाणी 2 चमचे तुम्ही नायलॉनचा शेव देखील टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून आणि थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण ही चटणी छान अशी वाटून घेतलेली आहे. या चटणीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा चाट मसाला किंवा जिरे पावडर टाकू शकता. लिंबाचा रस आणि थोडेसे बर्फाचे खडे देखील टाकू शकता. या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत ही चटणी शेअर केलेली आहे. तर चटकदार हिरवीगार चटणी देखील या ठिकाणी तयार झालेली आहे. आता
मसाला तयार करून घेऊया. मसाल्यासाठी एक मोठा बटाटा मी उकडून घेतला आहे, त्याला हाताने मॅश करून घेऊयात. यासोबतच अर्धी वाटी मी काळे हरभरे देखील या ठिकाणी उकडून घेतले होते, त्याला देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता हे दोन्ही मिश्रण आपल्याला हाताने किंवा चमच्याच्या मदतीनं असं चांगलं याला मॅश करून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच आपण याला ठेवून देऊयात, जेणेकरून ते पाणीपुरीमध्ये खाताना खूप मस्त लागतात. तर मसाला आपला या ठिकाणी तयार होत आहे. त्यामध्ये थोडासा चटकदारपणा यावा यासाठी आपण 1 चमचा चाट मसाला टाकूया. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ देखील यामध्ये ॲड करूयात. आता याला सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. तर मसाला आणि दोन्ही चटण्या आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि खायलाही तेवढीच मस्त लागते. तर या ठिकाणी आपला मसाला तयार झालेला आहे, याला देखील बाजूला ठेवून देऊयात. आणि आता बनवूयात मसाला पुरीसाठी किंवा दही पुरीसाठी लागणारं थंडगार दही. तर या ठिकाणी आपण 1 वाटी घट्टसर दही घेतलेलं आहे. या दह्याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण एका व्हिस्करच्या मदतीनं याला फेटून घेऊयात. क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपण याला छान असं फेटून घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ अगदी थोडंसं टाकायचं आहे. सोबतच आपण यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेत आहोत. साखरेमुळे छान अशी चव येते आणि मस्त अशी आपली दहीपुरी तयार होते. जर तुम्हाला गोड दही आवडत नसेल तर फक्त मीठ टाकून तुम्ही याला फेटून घेऊ शकता. आता हे फेटलेलं दही आपण थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊया, तोपर्यंत साखर देखील व्यवस्थित विरघळली जाईल. आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊया, जे पीठ आपण छान असं भिजवून घेतलं होतं. तर पीठ एकदम चांगलं भिजलेलं आहे, रवा देखील छान असा मुरलेला आहे. तर पीठ बघू शकता चांगलं घट्टसर आहे आपलं. आता याला आपण हातावरतीच 1 ते 2 मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पुऱ्या एकसारख्या होतील आणि त्याला क्रॅक्स जाणार नाहीत. तर पीठ देखील आपण 1-2 मिनटं चांगलं मळून घेतल्यानंतर त्याचा या पद्धतीनं असं लांबट भाग करून घ्यायचा आणि छोट्या छोट्या याच्या पुरीच्या आकारा एवढ्या असे छोटेसे गोळे करून घ्यायचे आहेत. छोटे छोटे गोळे करून घ्या, जेणेकरून पुऱ्या देखील छान छोट्याशा लाटल्या जातील. सोबतच याला असं गोल करून घ्यायचं आणि थोडासा मैदा लावून घ्यायचा, जेणेकरून त्या एकमेकांना चिटकणार नाहीत. किंवा तुम्ही याची एक जाडशी पोळी लाटून एखाद्या टोपणाच्या मदतीने तुम्ही याला पुरीसारख्या बनवून घेऊ शकता. आता एक सुती कपडा या पद्धतीने आपण पसरून घेऊया आणि यावरती एक एक पुरी आपण जी लाटलेली आहे ती या कापडावरती आपल्याला ठेवून द्यायची आहे. आता पुरी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जशी आपण पुरी लाटत आहोत, म्हणजेच एका बाजूनीच पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे, बाजू पलटवून आपल्याला पुरी लाटून घ्यायची नाही आहे. यासोबतच अजून एक टिप्स लक्षात ठेवायची, ती म्हणजे पुरी सगळ्या बाजूनी एकसारखी लाटून घ्यायची आहे, कुठे पातळ आणि कुठे जाड अशी नाही ठेवायची. सोबतच ज्या साईडने आपण पुरी लाटली आहे तीच साईड आपल्याला वरती ठेवायची आहे आणि तळताना देखील त्याच साईडने आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे. या पद्धतीने पुरीवरती झाकून घ्यायचं, जेणेकरून पुरीला क्रॅक्स येणार नाहीत. आणि आता एक एक करून आपण सगळ्या पुरी याच पद्धतीनं लाटून घेऊयात. तर बनवायला अगदी कमी वेळामध्ये ही पाणीपुरी बनून तयार होते. एकदम चटपटीत अशा याच्या पुऱ्या देखील बनतात. तर साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही देखील नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एकदा लाईक नक्की करा. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत. जवळजवळ एवढ्याच आहे, अर्धी वाटी रव्यामध्ये आपल्या 40 ते 45 पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पुरी तळण्यासाठी तेल देखील गरम करून घेतलेलं आहे. तेल एकदम कडकडीत असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुरी अशी एकसारखी टम्म फुगली जाते. एक एक पुरी आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहे. एकसारख्या खूप साऱ्या पुऱ्या आपल्याला यामध्ये एकदमच टाकायच्या नाही आहेत. पुरी तेलामध्ये टाकल्यानंतर हलकंसं त्याला एका बाजूने प्रेस करायचं, जेणेकरून ती फुगून वर तयार होते. तर बघू शकता पुरी छान अशी टम्म फुगली जात आहे. गॅसची फ्लेम हाय करायची आणि कडकडीत तेलामध्येच आपल्याला या ठिकाणी पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. हलकीशी खालच्या बाजूनी पुरी तळली गेली की दुसऱ्या बाजूने याला पलटून सोनेरी रंग येईपर्यंत छान अशा तळून घेऊयात, जेणेकरून त्या जास्त काळापर्यंत कुरकुरीत राहतात. तर पहा, या ठिकाणी पुरींचा रंग देखील किती मस्त येत आहे. तर कडकडीत तेलामध्ये या ठिकाणी पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या छान अशा टम्म फुगल्या जातात. तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत. पाहू शकता किती छान कुरकुरीत आणि मस्त रंगामध्ये या ठिकाणी पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत. जवळजवळ अर्धी वाटी रव्यामध्ये
40 ते 45 आपल्या या ठिकाणी पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. एकदम कुरकुरीत आणि टम्म फुगलेल्या या ठिकाणी पुऱ्या बनलेल्या आहेत. काही ज्या 1-2 पुऱ्या आहेत त्या आपल्या थोड्याशा चपट्या झालेल्या आहेत, कारण लाटण्यामध्ये थोडीशी आपली हायगाई झाली होती. तर या ठिकाणी बघू शकता पुरींचा रंग देखील मस्त आलेला आहे आणि कुरकुरीत अशा आपल्या या पुऱ्या 1 ते 1.5 महिन्यापर्यंत अशाच राहतील, अशा बनलेल्या आहेत. तर आता पुऱ्या बनलेल्या आहेत, सोबतच मसाला आणि दोन्ही चटण्या देखील तयार झालेल्या आहेत. दह्यामध्ये टाकलेली साखर देखील छान अशी विरघळली गेलेली आहे. आता दहीपुरी बनवण्यासाठी आपण प्लेटिंग करून घेऊयात. त्यासाठी एका छोट्या ताटामध्ये आपल्याला 6 ते 7 पुऱ्या या पद्धतीनं अशा फोडून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आता आपण मसाला घालून घेऊया. या ठिकाणी बटाटा आणि काळे हरभऱ्यांचा आपण मसाला बनवला होता. याऐवजी तुम्ही या ठिकाणी फक्त जे चणा असतो व्हाईट तो देखील यामध्ये वापरू शकता मसाला म्हणून. सोबतच यामध्ये आपण थोडासा कच्चा कांदा टाकलेला आहे. आता यामध्ये आपण गोड दही जे आपण बनवून घेतलं होतं ते टाकून घेऊयात. दह्याचं प्रमाण यामध्ये थोडंसं जास्त टाकायचं, जेणेकरून पुरी खाताना छान थंडगार अशी ही रेसिपी लागते आणि खूप मस्त याची चव तयार होते. यावरती चटकदार हिरवीगार चटणी टाकूया आणि चटपटीत अशी आंबट गोड चिंचगुळाची चटणी देखील टाकून घेऊया. त्यानंतर यावरती थोडंसं लाल तिखट पसरवून घेऊया आणि थोडंसं मीठ देखील. त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी चाट मसाला किंवा थोडासा जिरा पावडर देखील टाकून घेऊ शकता. परत एकदा दही, हिरवी चटणी आणि आंबट गोड चिंचगुळाची चटणीची लेअरिंग करून घ्यायची आपल्याला, जेणेकरून याची चव दुगणित होईल. थोडासा आपल्याला यावरती बारीक शेव देखील टाकून घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटो देखील यामध्ये मी सर्व करत आहे. तुम्हाला या ठिकाणी डाळिंबाचे दाणे टाकायचे असतील तर ते देखील तुम्ही टाकू शकता. खूप सारा शेव यावरती आपण सर्व केलेला आहे आणि तयार झालेली आहे आपली या ठिकाणी दहीपुरीची रेसिपी. दहीपुरीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर स्वाद आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला देखील लाईक करा, शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.